महाराष्ट्राची कुलस्वामी आई जगदंबेला वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि जगाच्या पाठीवर ज्यांना जाणते राजे ही उपाधी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांना मिळाली. ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. महात्मा फुले यांना नमन करतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना नमन करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि वंदन करतो सामाजिक क्रांतीची पहिली मुहूर्त मिळवली त्या राजर्षी शाहू महाराज. आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं नियोजनच महायुतीच्या सरकारने गेल्या 2.25 वर्षाच्या काळात केलेल्या प्रगतीपथावरच्या कामाचा रिपोर्ट सादर करण्यासाठी घेतलेले. 19 साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इतर सब लहान पक्ष यांच्याबरोबर एकत्र येऊन ही निवडणूक केली गेली. जनतेनं या युतीला मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट दिला. सरकार वास्तविकता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचा यायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं राजकीय काही घडामोडी अतिशय वेगाने घडत गेल्या आणि ज्या पक्षाबरोबर आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या आघाडीतील पक्ष यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवलेली होती, परंतु सरकारच असं निर्माण झालं की ज्यांच्या विरोधात निवडणुका आम्ही केल्या त्यांच्याबरोबरच आम्हाला सरकारमध्ये एकत्र बसावं लागलं. 2.5 वर्षाचा एकूण पहिला कारभार पाहिल्यानंतर अतिशय तो कारभार ठप्प झाला. कोरोना हा महामारीचा रोग त्याला कारणीभूत ठरलेला आहे, परंतु जो कालखंड काम करण्यासाठी मिळालेला होता त्या कालखंडातील पहिल्या आघाडीचं सरकारी अतिशय मंदगतीनं वाटचाल करणार असं ठरलं आणि त्याचा एक उद्रेकाचा भाग म्हणून जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते, आमदार म्हणून जनतेसमोर निवडणुकीला गेलेले होते निवडणूक लढवायला, त्यांच्या पुढं अनेक संकट उभा राहिले की काळ तर 2-2.5 वर्षाचा राहिलेला आहे आणि आपण जर मतदारसंघात काही काम करू शकलो नाही तर जनतेच्या समोर जाणं अवघड होणार आहे. निवडणुका जिंकणं हा तर 2 नंबरचा भाग झाला. सर्वांनाच याची काळजी आणि त्यातून निर्माण झालेला एक उठाव आणि खऱ्या अर्थाने जे सरकार 19लाच यायला पाहिजे होतं, भाजप शिवसेनेचं एकत्र, ते सरकार 2.5 वर्षानंतर उशिरा निर्माण झालं. गेल्या 2.25 वर्षाचा कालखंड मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रचलेल्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या वर्षाभरा काळात अजितदादा यांना 2.25 वर्षाचा काळ काम करण्यासाठी मिळालेला आहे. एकूण 2.25 वर्षाच्या कामात महाराष्ट्राच्या राज्याची प्रगती करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक क्षेत्रात या सरकारनं अतिशय गतिमानतेनं आणि प्रगतीवर जाणारं काम केलेलं आहे आणि व्यक्तिगत कल्याणकारी योजनेच्या संदर्भात एक कुटुंब आणि त्या कुटुंबातील असलेले प्रश्न हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलेलं आहे.
वाणगी दाखल्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका कुटुंबात वय झालेले वृद्धही असतात, महिलाही असतात, लहान मुलीही असतात, तरुण युवकही असतो. या प्रत्येक कुटुंबातल्या घटकाविषयी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या सरकारनं राबवल्या. वृद्धांसाठी 3,000 रुपये देणं असो, महिलांसाठी महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला असो, जे जॉब करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या तरुणांसाठी महिना 10,000 रुपये देण्याचा प्रयत्न असो, पाळण्या जन्माला आलेल्या मुलीला जन्माला आल्या दिवसापासून ते वय वर्ष 18 होऊन परत शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वेगवेगळ्या वयात तिला वेगवेगळ्या पद्धतीने शासन मदत करेल अशा पद्धतीच्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अतिशय काळजीने लक्ष देणारे सरकार आहे. अगोदरच्या काळात आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची सर्व वीज माफ करण्याचा निर्णय झाला आणि निवडणूक संपली. बहुमत प्राप्त काँग्रेसला झाला आणि एकाच पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटलाच हा निर्णय रद्द करण्यात आला. हे आमच्याकडे पैसे नाहीत, ही आम्ही योजना राबवू शकत नाही अशी प्रांजळ कबुली त्या सरकारनं. परंतु या सरकारनं जवळपास मला वाटतं 14-15,000 कोटीपर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. त्यांचा बोजा सरकारनं स्वतः स्वीकारलेला आहे आणि 7.5 हाऊस पर्यंतच्या सर्व वीज पंप जे शेतीचे आहेत त्यांना पूर्ण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. अवकाळी पाऊस असो किंवा पाऊस न पडल्यामुळे झालेलं नुकसान असो, प्रत्येक वेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला गेलं. शासनाचे जे मदत करण्याचे निकष असतात ते केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे मदत द्यायचा खरा नेम असतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारनं केंद्रानं जो नेम लावला त्याच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना द्यायची असा निर्णय घेतला. त्याचे अनेक फायदे झालेले आहेत. आपल्या सांगोला तालुक्यात जळितासाठी आलेले पैसे जवळजवळ माझ्या माहितीनं 80,000हून अधिक, कदाचित मला कळलेला आकडा 95,000 एवढ्या शेतकऱ्यांना जळिताचे पैसे मिळाले. अनेकांना 50,000पासून ते 1.5 लाखापर्यंत पैसे मिळालेले आहेत. एका सातबारा उतार आहे. अशा पद्धतीनं मदत करणारे सरकार आहे. हा महाराष्ट्र अनेक धर्मानं, अनेक भाषेनं आणि अनेक छोट्या 18 पगड जातीनं बांधला गेलेला आहे. समाजातले जे वंचित असलेले लहान घटक होते, मग तो भंडारी समाज असो, होलार समाज असो, नाभिक समाज असो, रामोशी समाज असो, अशा लहान समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 17-18 अशा समाजाला या सरकारनं न्याय दिलेला आहे. महामंडळ स्थापन झालेले आहे. हे सरकार गतिमानतेने काम करणार आहे. याचं वानगी दाखल उदाहरण द्यायचं झालं तर कालच्या दसरा मेळाव्यात मी मुख्यमंत्री साहेबांच्या कानात जाऊन कोलार समाजाचा विषय मांडला होता आणि माझी अपेक्षा एवढीच होती की आज बोलल्यानंतर 1-2 महिन्याने कदाचित निवडणूक झाल्यावर मार्गी लागेल. गेली 25-30 वर्ष या समाजाची महामंडळाची सातत्याने मागणी होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी
दसरा मेळाव्यात तर या महामंडळाची घोषणा केलीच, परंतु दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली. काल तो GR निघाला. मी काल मुंबईत येताना GRची प्रतच घेऊन आलो. तर एवढ्या सेन्सिटिव्हली, एवढ्या गतिमानतेनं समाजाचा प्रश्न सोडवण्याची धडपड असलेले हे नेतृत्व आपल्या राज्याला मिळालेलं आहे. अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आपल्या राज्याचं मुख्यमंत्री या नात्याने नेतृत्व केलेले आहे. शिंदे साहेब हे सर्वसामान्य शिवसैनिक, एक शिवसेनेचे कार्यकर्ते या नात्याने काम करत त्यांनी जीवनभर कष्ट केलेला आहे. त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर रात्रंदिवस काम करून 6 ते 7 तासाच्या वर त्यांनी 2.25 वर्षात झोप घेतली. ते अनेक वेळा काबाड कष्ट केलेल्या कामामुळे आजारी पडले. परंतु 10-12 तासाची विश्रांती झाल्यानंतर तातडीनं दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले. आणि याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या सर्वच बाजूने आपल्याला राज्य प्रगतीपथावर गेलेले दिसते. रस्त्याच्या बाबतीत मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग हा अतिशय गतिमानतेने पूर्ण झाला. रस्ता आता चालू झालेला, शेवटचा टप्पा लवकर चालू. मुख्यमंत्री सडक योजनेचे जवळजवळ 700 कोटीच्या वर दिलेला. आपल्या सांगोला तालुक्यात हा निधी मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. आणि त्यामुळं सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ज्या रस्त्याला आपल्याला पैसे उपलब्ध करता येत नव्हते, अशा जवळजवळ 25-26 रस्त्याचं, मोठ्या रस्त्याचं 8 किलोमीटर 10 किलोमीटर लांबीचे रस्ते हे मार्गी तर लागलेच, परंतु मुख्यमंत्री सडक योजनेला 1 किलोमीटर मागं मोठा निधी असतो. त्यामुळं हे रस्ते कायमस्वरूपी मजबूत अशा पद्धतीने झालेले आहे. 25-15चा निधी मोठ्या प्रमाणावर सरकारने दिलेला आहे. त्यामुळे समाज मंदिर असो, वाड्या वस्त्यावरचे छोटे छोटे रस्ते असो, इतर समाजातल्या काही मागण्या असो, त्या पूर्ण करण्याला राज्यभरी मोठी संधी प्रत्येक मतदारसंघात मिळाली. त्याबरोबर आपल्याही मतदारसंघात ही कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. एकूण प्रत्येक गोष्टीचा आपण आढावा घेतला तर औद्योगिकरणाच्या बाबतीत विरोधक नेहमी प्रत्येक गोष्ट गुजरातला पळवल्याची टीका करतात. ही टीका बेसलेस आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना लाखो कोटीचे करार परदेशात जाऊन केलेले आहे. त्या दृष्टिकोनातून उद्योगातील राज्य प्रगतीपथावर आहे. लहान लहान गोष्टी, उदाहरणार्थ महात्मा फुले आरोग्य योजना 1.5 लाख रुपये आपल्याला मिळत होते. आज ते 5 लाखावर त्याची किंमत केलेली आहे. 5 लाखापर्यंत आजाराला मोफत आता उपचार घेता येतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या नावानं अनेक दवाखाने चालू केले जे मोफत उपचार करता येईल. समाजाला लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, एक साधं उदाहरण, मुख्यमंत्री सहायता निधी आजारी लोकांना देण्याची योजना आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात 3 कोटीपर्यंत निधी 2.5 वर्षात मार्गी लागला. आणि आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळात 350 कोटीवर हा आकडा गेलेला. जो माणूस तळागाळात आला, सामान्य जनतेचे प्रश्न स्वतः त्यांनी अनुभवलेले आहेत, ते शेतकरी आहेत. शेतकऱ्याचा मुलगाही तेच आहे.
स्वतःच्या कुटुंबाची परंपरा शेतकरी आहे आणि डोंगरावली शेती ही आपल्या शेतीसारखी नाही. आपल्या शेतीत ट्रॅक्टर, बैलजोडी ही काम करत असतात. तर घाट माथ्यावर डोंगरावरच्या शेती ज्या आहेत त्या कुठलाही अवध चालवायचा झाला तर तो माणसाला खांद्याला जोडूनच करावा लागतो. नांगरट स्वतः माणसानंच करायची आहे, कुळवणी स्वतः माणसानं करायची आहे, पेरणी स्वतः माणसानं करायची. आजही शिंदे साहेबांच्या खांद्याला काबाड कष्ट शेतीत केलेले काळे चट्टे दिसून येतात. गाव सोडल्यानंतर ते ठाण्याला गेले. तिथेही दुसऱ्याची रिक्षा भाडे तत्वावर दिवसभर घ्यायची आणि दिवसाचा 18-19 तास जागरण करून रिक्षा चालवायची आणि संपूर्ण कुटुंब चालवायचे. तर आधी ते त्यांनी स्वतः भोगलेलं आहे आणि त्यामुळं कुटुंबात, गरीब कुटुंबात काय अडचणी, काय व्यथा असतात त्या त्यांनी स्वतः अनुभवल्यामुळं समाजातल्या प्रत्येक घटकांना समोर ठेवून त्यांनी सातत्यानं हा कारभार राजशेखर हाकलेला आहे. पूर्वीचे 14 ते 19 या कालखंडात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार केला आणि तो कारभार अतिशय जनतेला आवडला. त्याचा परिणाम 19च्या निवडणुकीत आपल्याला दिसून आला. ते सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. गेली 1.5 वर्ष अर्थकारणाचं राजकारण ज्यांना चांगलं निपुण आहे ते अजितदादा जोडीला आलेले आहे. हे तिन्ही नेते रात्रंदिवस समाजाच्या प्रगतीपथावर जाण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आता नंबर 1 वर आहे. घर प्रत्येक कुटुंबाला स्वतःच्या मालकीचं असावं त्याचा आकडा पहिल्या आकड्यापेक्षा दुप्पट केलेला आहे आणि त्याची रक्कमही वाढवलेली आहे. कुटुंबाला घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. जवळजवळ 10 मेडिकल कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हातनं उद्घाटन करून सुरू केलेले आहेत. अजूनही काही महाविद्यालयाच्या, वैद्यकीय महाविद्यालयांच्या मागण्या आहेत. त्यात आपण आपल्या सांगोला तालुक्यासाठी एक वैद्यकीय महाविद्यालय मागतो. विद्यार्थ्यांची फी असो ती रक्कम कमी करणं, स्कॉलरशिपची रक्कम वाढवणं, असे विद्यार्थ्यांविषयी महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतलेले आहेत. आणि मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत पहिलीपासून ते ती जीवनात जिथंपर्यंत शिकत तिथंपर्यंत शिक्षण तिला माफ करून मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, क्रांतिकारी निर्णय. कारण मग समाजाची धारणा अशी असते आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून आपण स्वतः सुद्धा त्यात आहोत. मुलाला शिकवण्याची धडपड आपली ज्यादा असते. त्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची आपली मानसिकताच आहे आणि मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. या पाठीमागची कारणे अशी असतात की काय आता ही आपली मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार, काही भाव त्या पाठीमागचा असतो. परंतु या सरकारनं जिथंपर्यंत मुलगी शिकेल तिथंपर्यंत तिला मोफत शिक्षण हा एक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वाहिलेले महत्त्वपूर्ण श्रद्धांजली आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळं मुलींचं जीवनमान हे आता उंचावणार आहे. समाजातल्या लहान मोठ्या घटकांसाठी वेगवेगळे गतिमान निर्णय घेतले. अनेक औद्योगिक वसाहत्या, इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, त्या नवीन मंजुऱ्या झालेत, काहीची कामं चालू झालेत, काहीचे प्रस्ताव मंजूर होऊन आता कामं चालू. आपलाही प्रस्ताव त्या ठिकाणी
इंडस्ट्रीसाठी दिलेला होता. थोडंसं रिजनल ऑफिसनं जागा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण केलेला आहे. आपण पाण्याच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या सिंचनाची. आणि या सरकारने जलसंपदा खातं फडणवीस साहेबांकडे जवळजवळ महाराष्ट्रातले जे प्रलंबित प्रश्न जलसंपदा विभागाचे होते ते सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आपल्या एका तालुक्यात टेंबू योजना 10 गावं, म्हैसाळच्या योजनेला जवळजवळ 11-12 गाव, उजनी उपसा सिंचन योजनेला 14 गाव, ही वंचित गाव होती. योजना आल्या 95 सालचं सरकार हे महायुतीचंच होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि पाटबंधारे मंत्री काही काळ मुंडे साहेब होते, नंतर शिवणकर साहेब आले. यांनी त्या काळातच आपल्या तालुक्याला टेंबू आणि म्हैसाळ या 2 योजना मंजूर करून दिल्या होत्या. प्रत्येक इकडं 10-12 गावचा प्रश्न मिटला होता. टेंबूला 30-35 गावचा प्रश्न मिटला होता. शेजारच्या गावाला पाणी मिळतंय, मला पाणी मिळत नाही, अशी अनेक गावांची भावना झाली. आज मी आपल्याला खात्रीनं सांगतो की आता सांगोला तालुक्यातलं एकही गाव असं नाही की ज्याला शेतीला पाणी मिळण्यासाठी योजना. सर्वच्या सर्व गावं आपण मार्गी लावली. इतके एक गाव, लहान गाव आहे पण बॉर्डरीला, शेवटचं गाव तालुक्याचं, त्याला पाणी उंचाव आहे, ते टेकावर गाव आहे, त्याला पाणी देताना फार अडचण निर्माण झाली. परंतु फडणवीस साहेबांनी खास बाब म्हणून एका गावाच्या पाण्यासाठी 125 कोटी रुपयाची स्वतंत्र योजना त्या ठिकाणी उजनीत समाविष्ट केली. असे दुसरा प्रश्न म्हैसाळमध्ये निर्माण झाला होता. बुर्लेवाडी आणि राजापूर ही 2 गावं नैसर्गिकरित्या त्या गावांना म्हैसाळचं पाणी आणि निराउजवा कालव्याचं पाणी, या दोन्ही योजनांचं पाणी मिळू शकत नाही. फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जत तालुक्यात 20 किलोमीटर पाठीमागं जाऊन सांगोल्यापासून तिथून योजना तयार केली उंचावर, आणि ही 2 गावं स्वतः समाविष्ट केली. त्याला 50 कोटी रुपये खर्च आले. महत्वाकांक्षा बाळगून काम करणारे सरकार आहे. कोणत्याच कामाला मला आतापर्यंत माझा व्यक्तिगत अनुभव आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पत्र दिलं आणि पत्राचं काम झालं नाही असं माझ्या या कालखंडात एकही काम. फडणवीस साहेबांकडे मागणी केली, काम झालं नाही असं एकही काम. अजितदादा हे काटेकोर स्वभावानं वागणारे एक जबाबदार नेतृत्व. अजितदादांनी सुद्धा तुझोरी त्या काळात अडचणीत असताना स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांनी 97 साली तस्तर ही तत्वता मान्यता उजनीला आपल्याला दिली होती, शिवणकर साहेबांनी दिली. पुढं माझा पराभव झाला, त्याची प्रशासकीय मान्यता 2001 साली भाई गणपतराव देशमुखांनी घेतली. परंतु 18 वर्ष टोकन मनी अंदाजपत्रकात फक्त 1 लाख रुपये दरवर्षी येत गेले. योजनेचं नाव आहे 1 लाख रुपये, योजनेचं नाव आहे पुढे 1 लाख. अजितदादांना भेटलो, अजितदादांनी एका दिवशी 20 कोटी रुपये मला दिले आणि ती योजना अर्थ खात्याकडे जिवंत केली. असं प्रत्येक गोष्टीची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन बराबर निर्णय घेतलेले हे सरकार आहे. विरोधक वेगवेगळे छोटे मोठे मुद्दे उचलून सरकारला सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तर अनेक भाषणातून जाहीर देतो की मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो. आरोप करणारे त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवावा, आम्हाला 50 कोटी मिळालेला सांगा. हा हेतूच असा आहे
हे सोडून गेले तर ह्यांना बदनाम एवढं करायचं की यांच्या निवडणुका अडचणीत आल्या पाहिजे. आणि त्यात अनेक चांगली जाणकार राजकारण करणारी माणसांना सुद्धा मी सोडलं. अशा पद्धतीनं फक्त नकारात्मक दृष्टिकोन ठेवून कुठल्याही गोष्टी राज्य प्रगतीपथावर कडे जात नाही. परंतु गेलेल्या खुर्चीचा राग अजूनही विरोधकांच्या डोक्यातनं गेलेला नाही. ते सातत्यानं वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतात आणि या सरकारला बदनाम करण्याचं काम करतात. स्वतः नेमकं काय काम केलं हे कोणच सांगायचं तयार. पलीकडच्या बाजूला जे आज विरोधक आहे, काँग्रेसने 50 वर्षाचं मुख्यमंत्रीपद भोगले. पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भोगले. उद्धव साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगले. आम्ही हे निर्णय घेतले असं बोलायला तयार नाही. तुम्ही काय करता हाच फक्त प्रश्न घेऊन समोर उभा राहता. आणि त्यामुळं स्वतः केलेल्या कामाविषयी न बोलता, आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पत्रकार आहात, मला सगळं माहीत आहे. प्रत्येक TV लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनचं वाईट बघा. पहिल्यांदा बंडे खोटी योजना, फसवी योजना. परत 4 दिवसानं फॉर्म भरायला लागला म्हणजे फॉर्म भरून घेतलेली तुम्हाला पैसे देणार नाही. परत फॉर्म भरून घेतल्यानंतर पैसाच नाही तर देणार कोणी, लबाड बोलणार सरकार. हा परत पैसे लागल्यानंतर हळू टर्न घेतला. साक्षात टर्न सगळ्या मोठ्या नेत्यांनी घेतला. आणि त्यांनी 1.5 लाख दिले तर आम्ही 2,000, दुसरा होता आम्ही 3,000, चौथा होती 6,000. ज्या योजनेविषयी जाहीर केल्यावर तुम्हाला एवढा मोठा संशय होता आणि अंतिम टप्प्यावर आता नेऊन समोर जाताना आम्ही दुप्पट करू म्हणून तुम्ही सांगून त्याचा फायदा घे वाटला. हे राजकारणातलं सगळ्यात मोठं महाराष्ट्र राज्यातलं दुर्दैव. त्या राज्याच्या राजकारणाची परंपरा ही एक संस्कृती जतन करत राजकारण करण्याची आपली परंपरा, त्यात महाराष्ट्र राज्य सदैव अग्रेसर होते. परंतु यावेळी या 2-2.25 वर्षात भडकपणा हा प्रत्येक दिवसाचा विषय आहे. संजय राऊत तर सकाळी काटा चुकत नाही गाड्याला. संजय राऊताचं टायमिंग चुकत नाही. 12 तासातले 12 मुद्दे काढून ते ओरडत बसलेले असते. स्वतः संजय राऊतांना राज्यसभेवर आम्ही आमचं मत निवडून दिले. 2-3 वेळा ते निवडून आले. ह्या पदाचा वापर करून दिल्लीच्या संसदेच्या दरबारातून या महाराष्ट्र राज्यासाठी कोणतं काम केले की ज्यामुळे या राज्याची प्रगती झाली हे संजय राऊतांनी एकदा सांगा. आता काहीच काम करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामातल्या चुका उणिवा सातत्यानं भडक भाषेत सांगायच्या, फेक नरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण तो निर्माण करायचा. निवडणुका येतात, होत असतात, जातात, कोणतं सत्य बसतंच, पुढची काही रिकामी राहत नाही कुणाची. परंतु निवडणुकीच्या कालखंडातला असा हा असंस्कृतिकपणा माझ्या माहितीने मी 74 सालापासून विद्यार्थी दशेपासून राजकारणात पूर्ण वेळ काढलो. अशा पद्धतीचं राजकारण मला या 2 वर्षात पहिल्यांदा दिसतो. विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री हे संलग्न सामोपचारानं विचारानं महाराष्ट्र राज्याचे प्रश्न सोडवताना हजारो उदाहरण माझ्या डोळ्यासमोर मी बघितलेले आहे. परंतु आता नमस्कार सुद्धा एकामेकाला करायचा नाही. मुख्यमंत्री समोर आले तर अशा काय रागात पुढे निघून जाते. भयानक मोठा भूकंप घेऊन घडवला आहे आपल्याला. ही भावना जी आहे ती राज्याला कलंक देणारे, राज्याची संस्कृती रसातळाला घेऊन जाणारे
त्या बाबतीत महायुतीनं त्यांच्या कामाचा रिपोर्ट दिलं, त्यावर लगेच कॉमेंट कालच्यापासून सुरू झाली. त्या कॉमेंट करण्यापेक्षा नाना पटोले असो, वडेट्टीवार असो, पवार साहेबांच्या पक्षाचे नेते असो, पहिले 2.5 वर्ष मागचं जाऊ द्या, मागचं लई काढाय नको. या 2.5 वर्षात केलेली कामं त्यांनी सांगितलं. वळसे पाटील सगळे सत्तेत होते, त्यांनी सांगावं नाही, परंतु तो 2.5 वर्षाच्या कालखंड पूर्ण झाकून ठेवतात. या 2 वर्षाच्या कालखंडावरच तुटून पडतात. चांगल्या योजनेचं सुरुवात करत नाही. प्रत्येक योजना आल्यानंतर जर आपण असं म्हणत घेऊ ही निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर काम कसं होईल? आता मी पाणी आहे, तर विरोधक म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येणं पाणी. आता याला उत्तर काही नाही, काम करावंच लागणार. तुम्हाला सत्ता जनतेनं तुझं अनमोल मत देऊन दिलेली असते. या सत्तेचा कालखंड एक सेवक या नात्याने तुमचा गेला पाहिजे. रात्रंदिवस तुम्ही चिंतन करून, कष्ट करून कोणती योजना आपल्या मतदारसंघासाठी काय करावं लागेल याची काळजी घेतली पाहिजे. परंतु अशी कोणती काळजी न करता निवांत आहे विरोधक, आणि फक्त बोलण्यापलीकडेचं काम नाही. येणारी निवडणूक महाराष्ट्राची जनता ही निश्चितपणानं काम केलेल्या माणसाच्या बाजूनं स्वतःचा कौल देईल आणि पुन्हा एकदा या राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो. जय हिंद.